माझाच विजय होणार असा दावा करणारे नागेश पाटलांचे चिरंजीव कृष्णा पाटील नांदेडच्या विधान परिषद निवडणुकीत पराभूत झाले आहेत। वडिलांनी ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली असली तरी त्या सकाळपर्यंत कृष्णा पाटील स्वतःला ठाकरेंचे निष्ठावान म्हणत होते। दुसरीकडे सुषमा अंधारेंसोबतही त्यांच्या वादाच्या ठिणग्या उडत होत्या। आता पाटलांची हकालपट्टी झाल्यानंतर ते अंधारेंविरोधात आक्रमक झाले आहेत। पाहूयात। ठाकरेंच्या 6 खासदारांनी बंड पुकारल्यानंतर कोणाच्या नावाची चर्चा झाली असेल तर ती म्हणजे हिंगोलीचे बंड खासदार नागेश पाटील आष्टीकरांचे चिरंजीव कृष्णा पाटील यांची। कारण नागेश पाटलांच्या बंडानंतर सुद्धा कृष्णा पाटील हे नांदेड विधान परिषद निवडणुकीत मवियाचे अधिकृत उमेदवार होते। त्यामुळे वडिलांनी बंड करत वेगळी चूल मांडल्यानंतर सुद्धा आपण ठाकरेंसोबतच असल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं। पण त्यांच्या निष्ठेबद्दल शंका घेत सुषमा अंधारेंनी त्यांच्यावर आगपाखड केली। याला कृष्णा पाटील यांनी आक्रमक उत्तर दिलं। पण हे करत असतानाही मी ठाकरेंसोबतच असल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं। पण आज विधान परिषद निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि यासोबतच पक्षातून हकालपट्टी झाली आहे। पण त्यानंतर कृष्णा पाटील आष्टीकर आता आक्रमक झालेले आहेत। तर दुसरीकडे या हकालपट्टीची मंत्री संजय शिरसाट यांनी थट्टा उडवली आहे। नाही, हे मी आजच सांगणार नाही, पण माझ्याकडून ज्या काही अपेक्षा केल्या होत्या, एका जिवंत बाप्पाचं श्राद्ध घाल, त्याला जोडे मार, एक मराठ्याची औलाद आपल्या वडिलाला किती डोक्यावर ठेवू शकते हे मी दाखवतो तुमच्या। आता हे 6 खासदार गेले, आता हे हकालपट्टीची बातमी देणं किती चुकीचं आहे। आता तुमच्याकडे आहेच कुठं तुम्ही हकालपट्टी कराल? म्हणून हे आता काय चाललंय त्यांचं हे कळायलाच खरं तर मार्ग नाही। यावेळी बोलताना कृष्णा पाटील आष्टीकर यांनी सुषमा अंधारेंचा पुन्हा समाचार घेतलाय। त्यांचा ढेकूण असा उल्लेख करत त्यांना इशारा सुद्धा दिलाय। त्या म्हणजे ना एक ढेकून सारख्या झाल्या, ढेकून, पक्षाला लागलेलं ढेकून। वेळीच यांना बाजूला केलं तर बरं आहे, नाही तर यांना चिरडलं तर हे डबल व्हायचे असे लोक आहेत। त्यामुळे माझी म्हणजे आज तरी त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया बदललेली आहे। पक्षाचं ना ते रक्त ओढतायत, रक्त शोषतायत। शिवसेनेची जे रक्तवाहिनी आहे ना त्या सगळ्या लोकांना शोषण करतायत असं मला वाटतं। मी आणि राजूल पाटील इतके स्पष्ट होतो आम्ही उद्धव साहेबांसोबत राहणार, तरीही या वाचाळ तोंडाळबाईंनी कालसुद्धा आपली गरळ ओकली। काल हालाकी राजूल पाटील ह्या मातोश्रीवर सुद्धा जाऊन आल्या। माझं निवडणूक असल्यामुळे मुंबईला जाऊ शकलो नाही, हे सगळं झाल्याच्या नंतर मी जाणारच आहे। पण त्यावेळेला मी नक्की हिचा खरपूस समाचार घेणार आहे तिथे गेल्याच्या नंतर। ज्यासाठी कृष्णा पाटील ठाकरेंबद्दलची निष्ठा बोलून दाखवत होते त्या विधान परिषद निवडणुकीतच त्यांचा पराभव झाला। मवियाची एकूण 124 मतं असताना कृष्णा पाटलांना फक्त 84 मतं मिळाली आहेत। यानंतर लगेचच पक्षातून त्यांची हकालपट्टी झाली। विशेष म्हणजे उरलेली मतं ही महायुतीला गेली आहेत। त्यामुळे 339 मतं मिळवत विजयी झालेल्या महायुतीच्या अमर राजूरकरांनी कृष्णा पाटलांचा पराभव वडिलांच्या बदललेल्या राजकीय भूमिकेमुळे झाल्याचं म्हटलंय। की पहिल्यांदा सांगितले की महाविकास आघाडीचा उमेदवार राहणार, महाविकास आघाडीचा म्हणून त्या लोकांनी व्हीप काढला। 16 तारखेला व्हीप काढला आणि 17 तारखेला यांनी घुमजाव केलं उमेदवाराच्या वडिलांनी। त्याच्यामुळे त्याचा परिणाम झाला असता, त्याच्यामुळे मला फायदा झाला असता। आता विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्यात। 6 खासदारांचाही शिवसेनेत अधिकृत प्रवेश झालाय। त्यामुळे आता कृष्णा पाटील सुद्धा शिवसेनेत जातात का? तसंच अंधारे आणि त्यांच्यात वादाचा नवा अंक सुद्धा येत्या काळात बघायला मिळतो का हे कळेलच। पण कालपर्यंत निवडणुकीसाठी स्वतःला कृष्णा पाटलांनी निष्ठावान म्हटलं, पण मतदारांनी मात्र त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।